छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर उर्दूत लिहिलेल्या शहराच्या नावाला भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी विरोध केल्यानंतर उर्दूमध्ये लिहिलेलं नाव हटवलं गेलं। मात्र आमदारांच्या सांगण्यावरनं हे नाव हटवलं का असा सवाल विचारत मुस्लिम संघटना या आमदारांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील उर्दूतील नाव हटवलं। मुस्लिम संघटना संजय केणेकरांविरोधात आक्रमक। संजय केणेकरांच्या विरोधात जोरदार आंदोलन। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, मात्र रेल्वे स्थानक आणि विमानतळाचं नाव औरंगाबादच होतं। अखेर विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचंही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय। मात्र रेल्वे स्थानकावर छत्रपती संभाजीनगर हे नाव उर्दूत लिहिलं असल्यानं भाजप आमदार संजय केणेकर यांनी हे नाव हटवण्याची मागणी केली होती आणि हे नाव हटवण्यातही आलं। भाषेला विरोध नाहीये माझा, पण कोणती भाषा कुठे वापरायची हे ठरलेलं आहे ना। त्यांनी जर त्या राजपत्रित नोटिफिकेशन मध्ये जर उर्दू भाषेत तिथं लिहा म्हणून जर आलं असतं तर आम्ही त्याला विरोध केला नसता। पण वरतून जे तुम्हाला नोटिफिकेशन जारी झालं त्याच्यात 3च भाषा दिलेल्या असताना हा उपद्व्याप का? अरे उर्दू वाचू वाचू तर आम्ही निजामाच्या बाहेर आलो का नाही हेच आम्हाला कळायचं नाही। उर्दू भाषिक जनता छत्रपती संभाजीनगर शहरात राहत असल्यानं तुम्ही राजकारण करण्यासाठी हे नाव हटवल्याचा आरोप सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं भाजप आमदार संजय केणेकर यांच्यावर केलाय। रेल्वे प्रशासनानेही आमदारांच्या दबावाखाली येऊन उर्दूमधील नाव हटवल्याचा आरोप एसडीपीआय संघटनेच्या नेत्यांनी केलाय। या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जाऊन राडाच घातला। जिसका बेटा बजरंग दल के अंदर है, जो आतंकवाद संगठन ऐसे बेटे का बाप संजय केणेकर है, उसके बोलने पे आप उर्दू लैंग्वेज को वहां से हटाते हैं। रेलवे बोर्ड एक सियासी प्रेशर के दबाव में उसको नाम को हटाता है। ये तो आज पहला कदम है हमारा रेलवे स्टेशन पे। इसके बाद में एयरपोर्ट के ऊपर कलेक्टर ऑफिस, डिविजनल कमिश्नर ऑफिस, जितने भी गवर्नमेंट के ऑफिसेज है हम वहां पर उर्दू नाम लाकर रहेंगे। एसडीपीआय कार्यकर्त्यांनी यापूर्वी रेल रोको आंदोलनाची धमकी दिली होती। रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले। रेल्वेच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून निदर्शकांना ताब्यात घेतले। नंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि सोडून देण्यात आलं। उर्दू भाषेत लिहिलेल्या नावावरून वाद तयार झाला असून उर्दू भाषेवरून महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हा वाद शिगेला गेल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये औरंगाबादचं नाव झालं संभाजीनगर। त्यानंतर महायुतीचं सरकार आलं, महायुतीच्या सरकारने देखील शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं। मात्र रेल्वे स्थानकावरील आणि रेल्वे स्टेशनवरील नाव बदलत असताना या ठिकाणी या नावामध्ये उर्दूमध्ये उल्लेख करण्यात आला होता, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या नावाला विरोध केल्याच्या नंतर हे नाव देखील पुसण्यात आलं। मात्र उर्दूतील नाव का पुसलं यामुळे आता वाद निर्माण झालाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।